विघ्नहर सहकारी साखर कारखाना यांचे आदरणीय सन्माननीय चेअरमन साहेब, माननीय श्री सत्यशील दादा शेरकरजी, व्हाईस चेअरमन आदरणीय श्री अशोक शेठ गोडकजी, कार्यकारी संचालक माननीय श्री भास्कर गुले साहेब, सेक्रेटरी माननीय श्री अरुण थोरवे साहेब, मुख्य शेती अधिकारी माननीय श्री सचिन पाटील साहेब, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, शेती अधिकारी संदीप जाधव साहेब, शेती अधिकारी संदीप मोर्डे साहेब, उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय मान्यवर, विविध संस्थांचे सन्माननीय पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी, सर्व उपस्थित मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तज्ञ शेतकरी बंधू आणि माता भगिनी, खरं तर एवढा मोठा सन्मान, एवढा मोठा कार्यक्रम बघून मीच भारावल्यासारखं झालं. नुसतंच भारावलं नाही तर बोलताना बऱ्याचशा चुका होतील का काय असं वाटायला. आदरणीय चेअरमन साहेबांचं कौतुक काय करावं हा मोठा विषय माझ्यासाठी आहे. मी आल्यापासून बघतोय इथं येणारा प्रत्येक तज्ञ शेतकरी त्यांचं भाषण बोलणं एकमेकांचं ऐकल्यानंतर वाटतंय की मी आता काय नवीन सांगावं. तेवढ्यातच एक छानपैकी क्लिप बघायला मिळाली. ऊसाची शेती कशी करावी, लागण कशी असावी, त्यासाठी काय काय केव्हा कसं करावं, खोडव्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी काय करावं, या सर्व गोष्टी त्या क्लिपमध्ये दाखवण्यात येत होत्या. हे बघितल्यानंतर मलाच आणखी नवीन त्याच्या बऱ्याच गोष्टी समजल्या. मित्र हो, एवढं सुंदर असं काम या परिसरामध्ये आदरणीय चेअरमन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. हे सर्व पाहता काय नवीन तंत्रज्ञान इथं काय सांगावं असं मला तरी वाटत नाही. पण एकंदरीत केलेल्या मी सुरुवात केलेल्या ऊस उत्पादनाची सुरुवात, त्यासाठी आत्मसात केलेलं नवनवीन तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाची चर्चा आपल्यासमोर एकदा पुनश्च करावी, जेणेकरून आपल्याला जे सर्व माहिती आहे त्यातल्या काही गोष्टी जर राहिल्या असतील तर त्याही आपल्याला समजतील आणि मग त्या पद्धतीने आपल्याला आणखी उत्पादन कसं वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करता येईल. एक 2-3 गोष्टी मुद्दाम सुरुवातीलाच सांगेन. महाराष्ट्राची ऊसाची एकंदरीत उत्पादकता एकरी 30 ते 32 टन 35 टन याच्यामध्येच रेंगाळते. मी इथं आल्यानंतर आपल्या कारखान्याचं सर्व पाहत होतो, माहिती घेत होतो. गेल्या वर्षी आपल्या कारखान्याची ऊसाची उत्पादकता 41 टन प्रति एकर एवढी आहे. मला वाटतंय सगळ्याच साखर कारखान्यामध्ये हा बऱ्यापैकी उच्चांक आहे. तर कुठं 30-32 टन 35 टन प्रति एकर उत्पादन आणि इथं मात्र आहे ते 41 टन प्रति एकर उत्पादन. खरोखरच अतिशय उत्तम आहे. कारखान्याचं नियोजन तर आहेच आहे, पण आपण सर्व शेतकरी बंधूंचं याच्यामध्ये महत्त्वाचं काम आहे, मोलाचं काम आहे. निश्चितच आपल्या शेतकरी बंधूंच्या ऊस पिकाकडे बघण्याच्या एकंदरीत उत्पादकते वाढवण्यामध्ये काम करण्याचं जी दृष्टी आहे त्याच्यामुळे निश्चितपणे शक्य आहे. बाकीच्याही गोष्टी मी बऱ्याचशाच बघितल्या की कारखान्याने ऊसाचं उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी काय काय योजना दिलेल्या आहेत.
खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. नुसती योजना देणे असं नव्हे, त्याची अंमलबजावणी करणे आणि त्याचा एकंदरीत कारखान्यामध्ये ऊस कसा येतो याचं बघणे हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली. आपल्या परिसरामध्ये 86-032 तो 86-032 नीरा या व्हरायटीचं साधारणतः 82-84% लागण आहे. विशेष बाब आहे. काही पश्चिम महाराष्ट्रामधले सांगली जिल्हा असेल, काही साताऱ्यातला काही भाग असेल, या भागामध्ये 86-032चं प्रमाण अतिशय चांगल्या पद्धतीने जास्त आहे. पण जसं जसं आपण या भागामध्ये यायला लागू, प्रत्येक साखर कारखान्यामध्ये 265 या व्हरायटीची लागणी निश्चितपणे 30%, 40%, 50%, काही भागामध्ये 60% लागणी आहे. पण या कारखान्यामध्ये मॅनेजमेंटनी जे काही नियोजन केलंय अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे की 86-032 ज्याला आम्ही महाराजा व्हरायटी म्हणतो, जी 1996 साली रिलीज झाली, 25 वर्ष ज्या व्हरायटीला पूर्ण झाली, हीच व्हरायटी आज सांगाय याच्या जोडीला दुसऱ्या कुठल्या व्हरायटी आल्या नाहीत. आणि ही व्हरायटी आपल्या परिसरामध्ये सर्व शेतकरी बंधूंनी 84% त्याची लागण केली. खरोखरच सर्व शेतकरी बंधूंचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शिवाय मग कारखाना आणि त्यांची मॅनेजमेंट याचं सुद्धा खरोखरच कौतुक करायला पाहिजे. मित्रहो, खरं तर मला विषय दिला तो एकरी ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी नेमकं काय काय करायचं आहे, काय गोष्टी आहेत याच्यावरती चर्चा करायची आहे. वेळ फार मर्यादित आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला, खरं तर सर्व तज्ञ श्रेष्ठ शेतकरी बंधूंचं कौतुक आहे, स्वागत आहे. मी ऊसाची शेती करायला सुरुवात केली 1988 साली. 2-3 वर्षामध्ये माझं ऊसाचं उत्पादन एका एकरामध्ये लागणीचं उत्पादन 20 टन 22 टन अशा पद्धतीने निघायचं. पडव्याचं उत्पादन खूप चांगलं, म्हणजे एकरी 10 टन 11 टन एवढं पडव्याची उत्पादकता होती. अशी माझी सुरुवात. 2-3 वर्षांनी लक्षात आले की आपलं उत्पादन फारच कमी आहे, उत्पादन वाढवायला पाहिजे. काय करता येईल? कोणत्या तरी तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यावं. त्या काळामध्ये इथं सर्व ज्येष्ठ जेवढे शेतकरी ते बसलेल्यानं नक्की एक नाव माहीत होतं. त्या काळामध्ये कैलासवासी कृषीभूषण बाबूरावजी फाळके हे शेतकरी बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. माझ्या गावापासून फक्त 6 किलोमीटर अंतरावरती त्यांची शेती आणि ते राहायचे. त्यांचं नाव फार मोठं. त्यांच्याकडे जायला लागलो आणि जाऊन 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षापर्यंत ऊसाची उत्पादकता कसं वाढवता येईल याचे धडे घ्यायला सुरुवात केली. पहिले माझे गुरु कैलासवासी कृषीभूषण बाबूरावजी फाळके. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेला शेती सुरू झाली, पुढच्या 2च वर्षामध्ये एका एकरामध्ये 45 टन त्या काळातलं उच्चांकी उत्पादन मला मिळालं. फार सोप्या सोप्या गोष्टी बाबूरावजींनी सांगितल्या, थोडासा बदल केला आणि 45 टनापर्यंत पोहोचलो. मनामध्ये एक गोष्ट आली की तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानुसार थोडा जर बदल आपण केला तर उत्पादन 20-22 टनावर 45 म्हणजे दुपटीने वाढतंय. ही गोष्ट मनामध्ये आहे. उत्पादन वाढीसाठी बाबूरावजींचं मार्गदर्शन होतंच, पण आपल्याला अजून उत्पादन वाढवायचं असेल तर मग अशा ठिकाणी जाऊन मार्गदर्शन घेऊया की जिथं शास्त्रोक्त पद्धतीने ऊसाची शेती केली जाते, नवनवीन व्हरायटी काढल्या जातात, तंत्रज्ञान सांगितलं जातंय, अशा ठिकाणी जाऊन माहिती घ्यावी. म्हणून मग मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा इथं सातत्याने जायला लागलो. तिथल्या शास्त्रज्ञांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो प्रयोग केला, थोडासा बदल केला. 2.5 फूट असणारी रुंदीची सरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अति डासाने 3.25 फुटाची काढली. 3 डोळ्याचं टिपरं सवयीने दिडीने लावायची आमची पद्धत, 3 टन 3.5 टन बियाणे जमिनीत घालायची पद्धत केवळ त्यांनी सांगितलं म्हणून 1 डोळ्याचं टिपरं त्यांनी 1.5 फुटावर लावायला सांगितलेलं. धाडस झालं नाही. 1 डोळ्याचं टिपरं केलं, पण 4-6 इंच अंतरावरतीच लागण केली. 3.25 फुटाची सरी, 1 डोळ्याचं टिपरं, एवढाच
86 टन त्या काळातलं उच्चांकी उत्पादन मिळालं साल होतं 1992-93च्या दरम्यान. थोड्याशा बदलांनी जर एवढं उत्पादन वाढत असेल तर मग शास्त्रोक्त पद्धतीनं शेती करायची याचा विचार केला आणि परत एकदा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अशा विविध संस्थांमध्ये जाऊन, शिवाय चांगले जे शेतकरी त्या काळात उत्पादन चांगलं घ्यायचे अशा शेतकऱ्यांच्याकडे जाऊन तिथं नेमकं काय काय करायचं आहे याची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि मनामध्ये एकच विचार होता, आपण 86 टनापर्यंत पोहोचलोय, 14 टन जर उत्पादन अजून वाढलं तर एकरी 100 टनापर्यंत जाता येईल. या दृष्टीने या सर्व शास्त्रज्ञांच्या बरोबर चर्चा करायला सुरुवात केली. मित्र हो, गमतीने सांगेल, मी गेल्या सर्व शास्त्रज्ञांना नमन करून सांगायचं, सर एकरी 86 टनापर्यंत मी पोहोचलोय, मला 100 टनापर्यंत जायचं आहे, अजून 14 टन मला ऊसाचं उत्पादन वाढवून पाहिजे, त्यासाठी रासायनिक खतांच्या मात्रा लिहून द्या. माझ्या डोक्यात एकच विषय होता, भरपूर रासायनिक खतं, वेगवेगळे भरपूर रासायनिक खतं जर आपण टाकली तर एकरी 100 टनापर्यंत सहज पोहोचता येईल. सर्व शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. नुसत्या रासायनिक खतानं ऊसाची शेती होत नाही, त्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे हे सगळं त्यांनी सांगायला सुरुवात केली. 2-4 महिन्यामध्ये हे जे सगळं ऐकलं त्याच्यामध्ये एक पंचसूत्री मनामध्ये तयार झाली आणि त्या पंचसूत्रीच्या आधारे जर ऊसाची शेती केली तर नक्की 100 टनापर्यंत जाता येईल हा विचार मनामध्ये पक्का झाला. VSIचे काही शास्त्रज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातले काही शास्त्रज्ञ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले काही शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली 96-97 साली पहिला प्रयोग एकरी 100 टनाचा केला. बहुधा तो महाराष्ट्रामधले पहिला प्रयोग असावा. सरीची रुंदी वाढवून घेतली, एक डोळ्याचा टिपर आणि सगळ्यात महत्वाचं काय केलं असेल तर ठिबक सिंचन पहिल्यांदा त्याला जोडून घेतलं आणि त्या दृष्टीने तो प्रयोग सुरू झाला. खूप छानपैकी रिझल्ट आले. 5 एकरामध्ये एकरी 98.5 टनाचं त्या काळातलं उच्चांकी उत्पादन मिळालं. एकरी 98.5 टन म्हणजे 100 टन. पहिलाच प्रयोग यशस्वी झाला 100 टनाचा. बरेचसे लोक त्या दरम्यान नावं ठेवायची, काहीतरी करतोय, कुठलं 100 टन निघतंय, आपलं पैसे भरपूर खर्च करतोय, काहीतरी करतो असं प्रत्येक जण म्हणायचे. पण ज्या वेळेला ऊस उभा झाला, उभा ऊस त्यांनी सर्वांनी बघितला आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की हे सुद्धा आपल्याकडे होऊ शकतंय. आणि मग तिथून पुढं या पंचसूत्रीची चर्चा सुरू झाली आणि मग हे पंचसूत्री प्रत्येक जण वापरायला सुरुवात झाले. आमच्या परिसरामध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये जो वाळवा तालुका आहे तिथं अनेक शेतकरी असे झाले की जे या पंचसूत्रीमुळं 100 टनच काय त्याच्यापेक्षा खूप जास्त उत्पादन घ्यायला सुरुवात झाली. 2 वर्षांपूर्वी आमच्या कारखान्याने 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये 3100 शेतकरी असे होते की ज्यांचं उत्पादन 100 टन किंवा त्याच्यापेक्षा अधिक होतं. त्याच्याच पुढच्या वर्षी यादी जाहीर झाली ती 3400 लोकांची यादी जाहीर झाली की जे शेतकरी किमान 100 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेतात. अशा बऱ्याच कारखान्यांमध्ये हा प्रयोग सुरू झाला. प्रत्येक जण या माहिती समजावून घ्यायला लागले आणि त्यानुसार आपल्या ऊसाची उत्पादकता कशी वाढवता येईल याचा प्रयोग सुरू झाला आणि प्रत्येक शेतकरी 100 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घ्यायला लागला. मित्र हो, ही पंचसूत्रीच मी आपल्यासमोर मांडणार आहे. मी माझ्या शेतकरीच म्हणून ज्या भाषेमध्ये समजावून घेतलं त्या भाषेमध्ये आपल्यासमोर याची चर्चा करणार आहे. थोडंसं लक्ष देऊन आपण समजावून घ्यावं. तत्पूर्वी 97 साली जो पहिला प्रयोग झाला 98.5 टनाचा, तिथून पुढं 2006-07 सालापर्यंत 100 टन हाच प्रयोग आमचा सुरू होता. 2007 साली एक नवीन प्रयोग करायचा ठरला. काही शास्त्रज्ञ त्या दरम्यान आमच्या त्या ग्रुपमध्ये सामील झाले. डॉक्टर जमदग्नी सर, डॉक्टर अरुण मराठे सर, डॉक्टर BP पाटील सर, डॉक्टर RC पाटील सर असे बरेचसे शास्त्रज्ञ सामील झाले. यांच्या मार्गदर्शनाखाली 2007 साली 125 टन ऊसाचं उत्पादन निघेल का असा प्रयोग करायला सुरुवात केली. सरीची रुंदी 4.5 फूट, एक
माझ्या शेतीमध्ये 121 टनापर्यंत पोहोचलो, काही 122-23 टनापर्यंत पोहोचले, एक शेतकरी तेवढा 127 टनापर्यंत पोहोचला. म्हणजे 125 टन सुद्धा येतं हे सिद्ध झालं. आणि मग तिथून पुढं 2010 सालापर्यंत आम्ही सर्वच शेतकरी 125 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन कसंही घेता येईल हा प्रयोग सुरू झाला. बरेचसे शेतकरी यशस्वी झाले. 2010 साली नवीन आणखी प्रयोग करायचा ठरला. तो ठरला 150 टन ऊसाचं उत्पादन निघेल का. सरीची रुंदी 5 फुटाची ठरली, किमान 4.5 आणि 5 फूट. ठिबक सिंचन सक्तीनं केलं गेलं आणि व्हरायटी मात्र निवडली. ती सुद्धा पुन्हा CO 86-032 नीरा हीच व्हरायटी निवडून अनेक शास्त्रज्ञ त्या प्रोजेक्टमध्ये सामील झाले. जवळपास शेतकरी 1400च्या पेक्षा थोडे जास्त शेतकरी या प्रकल्पामध्ये सामील होते. सगळ्यांचं लक्ष होतं 150 टन ऊसाचं उत्पादन मिळेल का. अशा दृष्टीने प्रयोग सुरू झाला. सर्व शास्त्रज्ञांचं शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन आणि हा प्रयोग करता करता 168 शेतकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेणारे निघाले. 164 शेतकरी कारखान्याने पहिल्यांदाच यादी जाहीर केली होती. 164 शेतकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन होतं. त्यातला सगळ्यात शेवटचा शेतकरी होता तो 100 टनाचा आणि 1 नंबरचा शेतकरी रमेश कदम नावाचा एक शेतकरी. आमच्या इथं कुंडलवाडी नावाचं गाव आहे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. 150 टन 368 किलो एवढं त्याचं ऊसाचं उत्पादन त्या काळातलं उच्चांकी निघालं आणि 150 टन सुद्धा उत्पादन येऊ शकतं हे त्या काळामध्ये सिद्ध झालं. नंतर बरेच शेतकरी त्या मार्गात होते. पण मी जे मागाशी सांगितलं की 3100 शेतकरी या सगळ्या प्रयोगामध्ये हळूहळू करत 100 टनापेक्षा जास्त उत्पादन त्यांनी घेतलं. आमच्या इथं 100 टनाचं फार कौतुक राहिलं नाही. बरेच शेतकरी 100 टनाच्या पुढे केव्हा ना केव्हा येऊन गेले किंवा बरेच शेतकरी 100 टनाचा सातत्याने प्रयोग करतायत, उत्पादन पण मिळत आहे. मी 97 साली पहिला प्रयोग 100 टनाचा केला. तेव्हापासून आज तक आहे माझ्या शेतीमध्ये प्रत्येक वर्षी जी ऊसाची लागण असते त्यातला काही भाग किमान 100 टन सातत्याने उत्पादन मिळतंय किंवा मग नवनवीन प्रयोग जसं 125 टन असेल, 150 टन असेल हे चालूच आहे. किमान 100 टन उत्पादन माझं आहेच आहे. 2017 साली मुद्दाम एकच मिनिट सांगून मी पंचसूत्री सांगणार आहे. 2017 साली परत एकदा अशी सर्व शास्त्रज्ञांची म्हणून एक चर्चा झाली आणि विषय ठरला की आता 150 टनापर्यंत आपण पोहोचलोय, याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेण्यासाठी काय करता येईल आणि लक्ष किती टनाचं ठरवावं. डॉक्टर जमदंडी सरांनी सांगितलं झालं आता म्हणजे यावर्षी 200 टन उत्पादन मिळेल का असा प्रयोग करूया. आम्हाला थोडासा धसकाच बसला. नसलं तरी आता 150 टनापर्यंत काही शेतकरी पोहोचत आहेत. 200 टन काही शक्य नाही. आम्ही म्हणत होतो 160-70 टनाचा प्रयोग करू. सर म्हणले काळजी करू नका. प्रयोगशाळेमध्ये जो प्रयोग केला जातो त्या प्रयोगशाळेच्या प्रयोगामध्ये ऊसाच्या मध्ये एवढी क्षमता आहे. आपल्याकडे असणारी परिस्थिती ऊन वगैरे पाहता, आपल्या जमिनीची ताकद पाहता 300 टनापेक्षा जास्त उत्पादन एका एकरामध्ये मिळू शकतं असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय. दादा म्हणजे आपल्याला 200 टनाचाच प्रयोग करायचा. आम्ही तयार झालो, 3 शेतकरी आम्ही तयार झालो आणि 200 टनाचा प्रयोगाला सुरुवात केली. 2017-18 सालच्या या प्रयोगामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या. खर्च किती हा विषय थोडासा बाजूला होता, कारण त्या एकरावरती पॉवर सिस्टीम बसवली होती की तापमान कंट्रोल झालं तर उत्पादन वाढेल, आर्द्रता कंट्रोल झालं तर उत्पादन वाढेल. अशा खूप बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये केल्या होत्या. उत्पादन निघालं जे जागतिक उच्चांक आहे 167 टन 677 किलो किंवा 168 टनाचं उत्पादन त्या काळात आम्हाला मिळालं. जगामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी शेतीमध्ये ओपन फील्डमध्ये ग्रीन हाऊस किंवा पॉली हाऊस नव्हे, ओपन फील्डमध्ये ऊसाची लागण करून 168 टन कुठंही आज तागायत उत्पादन मिळालेलं नाही असं सर्व तज्ज्ञ मंडळी सांगतात. त्यामुळे हा जागतिक उच्चांक झाला असं सर्वांचं त्याच्यामध्ये मत आहे. पण तेव्हापासून 2017-18 पासून आतापर्यंत 4 वेळेला परत प्रयोग झाले.
एकदाही यशस्वी झाला नाही. एवढंच नव्हे, 168 टनापर्यंत सुद्धा आम्हाला अजून पोहोचता आलं नाही. दरवर्षी काही ना काही वेगवेगळ्या अडचणी नैसर्गिक आल्या. 1920 साली मोठा महापूर आमच्या परिसरामध्ये आला. त्यावेळेला आम्हाला 110 टन 115 टन याच्या पुढे जाता आलं नाही. दुसऱ्या वर्षी सुद्धा 20-21 मध्ये सुद्धा पाऊस खूप पडला. पाणी आमच्याकडे जास्त आलं. त्यावेळेला सुद्धा 120-22 टनापर्यंतच पोहोचता आलं. त्याच्यानंतर आता 22-23ला गेल्या वर्षी पाऊसच पडला नाही. त्यामुळे आणखी उत्पादकता कमी राहिली. पण आमचा 200 टन उत्पादन घेण्याचा प्रयोग सातत्याने सुरू आहे. निश्चितपणे एकदा ना एखाद्या वर्षी 200 टनापर्यंत आम्ही पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो, 200 टन उत्पादन काढणं फारसं अवघड नाही, सोपं आहे. सहजासहजी ते सुद्धा काढता येईल. फक्त पंचसूत्री लक्षात घेऊन त्यानुसार जर आपण प्रयोग करायला सुरुवात केली तर आपल्याही परिसरामध्ये 100 टन 125 टन 150 टन नव्हे त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेता येईल अशी आपल्या परिसरामध्ये सुद्धा परिस्थिती आहे. मित्र हो, एकच गोष्ट फक्त सांगेन, कौतुकाची गोष्ट आहे. मगाशी सांगितलं तसं बरेचसे सन्मान आणि पुरस्कार मला मिळाले. साधारणतः 68-70 पुरस्कार आतापर्यंत मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वात मोठा पुरस्कार तो म्हणजे कृषीरत्न, तो देखील 2018-19 मला मिळाला. बाकीचे खूप पुरस्कार आहेत. एकच जाता जाता गोष्ट सांगेन, 2010 साली अमेरिकेचे त्या काळाचे राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा भारत भेटीसाठी आले होते मुंबईमध्ये. त्या मुंबईतल्या सेंट झेवियर्स कॉलेजवरती त्यांची विद्यार्थ्यांच्या बरोबर एक कॉन्फरन्स होती आणि त्याच वेळेला शेती महाराष्ट्रातली शेती कशी आहे याची माहिती देण्यासाठी तिथे काही स्टॉल उभे केले होते आणि महाराष्ट्रातल्या शेतीची माहिती देखील त्यांना त्या काळात द्यायची होती. ऊस पिकाची माहिती देणं अत्यंत आवश्यक त्या काळात वाटलं असेल जे त्यांनी नियोजन केलं होतं त्यांनी. तर महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचं पीक ऊस आहे. ऊसाची माहिती देण्यासाठी काही शास्त्रज्ञांची निवड झाली होती. कुणीतरी विषय मांडला, एखादा शेतकरी उभा केलं तर जास्त बरं होईल आणि त्या काळामध्ये माझं नाव निवडलं गेलं. बराक ओबामांना ऊसाची माहिती एकरी 100 टन किंवा जास्त कसं घेता येईल याची तोंड ओळख करून देण्यासाठी माझी निवड झाली. प्रत्यक्ष बराक ओबामांना 6-7 मिनिटं मला त्यांच्याशी बोलता आलं. अर्थात इंग्रजीत बोलायचं होतं, मोडकं तोडकं का असेना पण थोडंफार इंग्रजी येत होतं, बोलत राहिलं. 100 टनापर्यंत कसा पोचलं हे 6-7 मिनिटात त्यांना सांगता आलं. त्याचं कौतुक त्यांनी खूप केलं, अभिनंदन केलं आणि अमेरिकेला येण्याचे आमंत्रण देखील त्यावेळेला त्यांनी दिलं. 2013 साली अमेरिकेला त्यांच्या निमंत्रणावरनं जाता आलं. बोस्टन शहरामधल्या हार्वर्ड नावाच्या जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये जागतिक शेतीच्या कॉन्फरन्समध्ये मला सहभागी होता आलं. 3 दिवस ती कॉन्फरन्स झाली. त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी 25 मिनिटं भारतातला यशस्वी शेतकरी या विषयाखाली बोलायची संधी मला मिळाली होती. 25 मिनिटं मला तिथं प्रेझेंटेशन करता आलं, बोलता आलं आणि उत्कृष्ट प्रेझेंटेशन केलं म्हणून सन्मान देखील तिथं झाला. मित्र हो, ही सगळी ताकद या ऊस पिकामधली आहे. ऊस पिकामुळंच हे सगळे सन्मान मिळाले किंवा ह्या ऊस पिकामुळं अत्यंत चांगली प्रगती देखील करता येते. त्यामुळे ऊस पिकावरती प्रचंड प्रेम. आता याची उत्पादकता कशी वाढवायची या पंचसूत्रीची चर्चा आपल्याला करायची. 5 सूत्र म्हणजे काय फार वेगळी नाही आहे. आपण जी आता ऊसाची शेती करतो त्यातलीच ही सगळी सूत्र आहे. फक्त ते सुसूत्रपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने समजावून घ्यायचं एवढंच त्यातला महत्वाचा भाग. पहिला मुद्दा आहे जमिनीची सुपीकता. पहिलं सूत्र आहे जमिनीची सुपीकता. ऊस हे अति खादाड पीक आहे. त्याला खूप खायला लागतं. जमीन सुपीक असल्याशिवाय त्याला खायला येत नाही. त्यामुळं जमीन सुपीक पहिल्यांदा केली पाहिजे. ती सुपीक कशी करायची याच्यावरती 1-2-3 मिनिटं आपण चर्चा करायची. 2 नंबरचा मुद्दा आहे ऊस लागणीची योग्य पद्धत. तुम्ही म्हणाल तर ऊस कसा लावायचा मला शिकवणार का? नाही. मी त्याच्या पाठीमागे नेमकं शास्त्र काय आहे तेच आपल्या समोर मांडणार आहे. म्हणजे ऊसाची सरी किती फुटाची असावी, किती डोळ्याचं टिपरं करावं, कशी लागण करावी याच्या
नंबरचा मुद्दा तुमच्या आमच्या अत्यंत आवडीचा, रासायनिक खताच्या मात्रा. कोणती खतं किती, केव्हा आणि कशी कशी द्यायची याच्यावरती एक 2-3 मिनिटं आपण चर्चा करूया. 4 नंबरचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा, पाण्याचं व्यवस्थापन. नेमकं ऊसाला पाणी किती लागतं, आपण आता किती देतो आहोत आणि किती कमीत कमी पाणी दिलं तर ऊसाची उत्पादकता वाढते, याच्यावरती एक आपल्याला चर्चा करायची आहे. आणि शेवटचा मुद्दा पीक संरक्षण. पूर्वी ऊसाला रोगराईच काही नव्हती, ऊसाला कधी फवारणी करायची असं नव्हतं. आता ज्येष्ठ शेतकरी सगळे आपण पूर्वी कधी ऊसाला फवारणी केलं असं काही नव्हतं, पण अलीकडे त्याच्यावरती खूप वेगवेगळे रोग यायला लागले, किडी यायला लागल्या, काही बुरशीचा अटॅक व्हायला लागला, हुमणीसारखी कीड आता त्रास द्यायला लागली. याच्यासाठी नेमकं काय करायचं याच्यावरती शेवटच्या मुद्द्यामध्ये 2-3 मिनिटं चर्चा करायची. पहिला मुद्दा आहे जमिनीची सुपीकता. शास्त्रज्ञांच्या पुढे बसायचं आणि मी त्यांना सांगणार, सर मला एकरी 100 टन ऊस काढायचा, रासायनिक खताच्या मात्रा लिहून द्या. सर नेहमी सगळे सांगायचे की दादा 100 टन ऊस काढायला नुसते रासायनिक खतं महत्वाची नाही, अगोदर जमीन तयार केली पाहिजे. आणि जमीन तयार करायची म्हणजे एका एकरामध्ये, हे 95-96 सालची गोष्ट आहे, एका एकरामध्ये 40 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत टाकावे असं ते नेहमी सांगायचे. माझ्या कपाळाला नेहमी आठ्या पडायच्या, ही कुठली भानगड काढली, रासायनिक खतं सांगा, आणायला सोपी, टाकायला सोपी, ही टाकूया, ही शेणखत कशाला पाहिजे. सगळे आग्रहाने सांगायचे नाही दादा शेणखत पाहिजे, त्याच्याशिवाय ऊस काही चांगला येणार नाही. डॉक्टर महिपतरावजी जाधव, कैलासवासी डॉक्टर महिपतरावजी जाधव पाडेगावमध्ये त्यावेळेचे मृदाशास्त्रज्ञ, त्यांनी आग्रहाने बसून या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. मी त्याला विचारलं दादा शेणखतामध्ये असं काय आहे की जेणेकरून रासायनिक खतामध्ये नाही. शेणखत सगळा तक्ता जर बघितला, शेणखतामध्ये NPK किती मिळतं हेच लिहिलंय, पोल्ट्री खतामध्ये NPK किती मिळतं हेच लिहिलंय, गांडूळ खतामध्ये NPK किती मिळतंय हेच लिहिलेलं असतंय. जे NPK रासायनिक खतातून सुद्धा आपल्याला सोप्या पद्धतीने देता येतं. सरांच्या लक्षात आलं की यांना अजून सेंद्रिय खत आणि रासायनिक खत याचा फरकच माहिती नाही. आणि मग त्यांनी फार सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं. नेमकं एकरी 100 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर ही बाब समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचे. सरांनी मला सांगितलं जी रासायनिक खतं आपण जमिनीमध्ये टाकतो, टाकल्यानंतर त्याला आपण पाणी देतो, त्या पाण्यामध्ये ही रासायनिक खतं पूर्णपणे विरघळतात. विरघळल्यानंतर ती ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये ऊस पिकाला ती खतं उचलून घेता येत नाही किंवा खाता येत नाही किंवा त्याचा अपटेक होत नाही. जमिनीमध्ये ह्या विरघळलेल्या रासायनिक खतावरती विशिष्ट अशी प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया झाल्यानंतर मग ते ऊस पिकाला योग्य वापसा स्थिती असताना उचलून घेता येतात किंवा अपटेक करता येतं किंवा खाता येतं. असं काहीतरी थोडंसं अवघड सांगितलं. मी आपल्या सरांना म्हटलं सर ह्याच्या खाली काय शरीर आहे, हे सगळं डोक्याच्या वरनं चाललंय, त्याच्यापेक्षा आपलं रासायनिक खतं किती टाकतो सांगा ना, 100 टन ऊस काढायचा. सर म्हटले दादा तुम्ही किती जरी रासायनिक खतं टाकली तरी हा विषय जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुमचं उत्पादन वाढणार नाही. म्हटलं कसं काय सर, साधी गोष्ट आहे, टाकलेली रासायनिक खतं जरी पाण्यात विरघळली तरी ते विरघळलेल्या स्थितीमध्ये ऊस पिकाला खाता येत नाही, त्याच्यावर प्रक्रिया व्हायला लागते, मग ती उपलब्ध होतात आणि मग ऊस पिकाला ती खाता येतात, ऊसाची वाढ होते. मी म्हटलं म्हणजे काहीतरी समजलं नाही सर. सांगतो म्हणाले एवढं तरी लक्षात ठेवा, टाकलेली खतं पाण्यात जरी विरघळली तरी खाता येत नाही, म्हणून त्याला त्याचं स्थिर स्वरूप असं म्हणतात, फिक्स फॉर्म असं म्हणतात. प्रक्रिया झाल्यानंतर ऊस पिकाला खाता येईल असं त्याचं रूपांतर केलं जात आहे, मग ऊस पिकाला ती अन्नद्रव्य खाता येतात, त्याला त्याचं अवेलेबल फॉर्म किंवा उपलब्ध स्वरूप असं म्हणतात. खरं तर काही समजलं नव्हतं, पण मी आपलं मान हलवली. म्हटलं सर 2 गोष्टी समजल्या, एकाला स्थिर स्वरूप म्हणायचं आणि एकाला उपलब्ध स्वरूप म्हणायचं, पण म्हणजे काय समजलं नाही. एक उदाहरण देतो म्हटले, मग तुमच्या लक्षात येईल. मला त्यांनी विचारलं दादा भाकरी खाता का चपाती. मी जरा हसलो. म्हटलं सर उसाला काय काय घालायचं ते सांगा. मला काय भाकरी पण चालते आणि चपाती पण चालते. नाही म्हटलं
थोडं समजावून घ्या, भाकरी किंवा चपाती करायला काय काय असायला लागते आपल्याकडे. म्हटलं सर तो माझा विषय नाही, आमच्या घरच्यांचा विषय आहे, पण तरी जुजबी आहे माहिती सांगतो. भाकरीसाठी ज्वारी आणायला लागते, चपाती पोळी पाहिजे असेल तर गहू आणायला लागते, भात तयार करायचा असेल तर तांदूळ असायला लागतात. अगदी बरोबर आहे म्हणजे आपण वर्षभरासाठी लागणारी ज्वारी घरात आणून ठेवतो, गहू आणून ठेवतो, तांदूळ आणून ठेवतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला खाण्यासाठी लागतात, खाण्यासाठी म्हणून या घरी आणून ठेवल्या जातात. तुम्ही रानातनं काम करून घरी गेला, तुम्हाला भूक लागली, स्वयंपाकाकडे लक्ष दिलं तर अजून काही तयार झालेलं दिसत नाही, स्वयंपाकच अजून तयार नाही. मात्र तुम्ही बाहेर गेले तिथं पडवीमध्ये समोर ज्वारीचे 4-5 पोती आहेत, गव्हाचं एक पोतं आहे, तांदळाचं पोतं पडले, अगदी सुवासिक तांदूळ पण आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण खाण्यासाठी घरी आणले. भूक लागली, स्वयंपाक तयार नाही, खाण्याची गोष्ट समोर आहे. ज्वारीचं पोत्याचं तोंड उघडून मुठभर ज्वारी खाता का असा त्यांनी प्रश्न विचारला. तू म्हटलं हसतो, म्हटलं सर असं कसं ज्वारी खाता येईल, नाही खाता येणार. बरं म्हटले गहू तरी खाता का थोडंफार. म्हटलं नाही सर हे खाताच येत नाही. बरं म्हटले आंबेमोर तांदूळ आणलाय किंवा सुवासिक तांदूळ आहे, दिल्ली राईस आहे, हे तरी मुठभर खाता का. म्हटलं सर असं नाही खाता येत. म्हटले का खात नाही. खाण्यासाठी ज्वारी आणली, खाण्यासाठी गहू आणलाय, खाण्यासाठी तांदूळ आणलाय, तुम्हाला भूक लागली आहे, खाण्याची गोष्टी समोर आहे, का खात नाही. काय उत्तर द्यावं समजेना. मी हळूच म्हटलं सर असं खायचं नसतंय, आणि समजा चावून दाबून जरी खाल्लं तर पोट बिघडेल ना. यालाच म्हणायचं म्हटले स्थिर स्वरूप. खाण्याची गोष्ट आहे पण आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला खाता येत नाही, म्हणून त्याला त्याचं स्थिर स्वरूप असं म्हणतात. त्याच्यावरती आपल्या घरी प्रक्रिया होते. ज्वारीचं पीठ होतंय, पिठामध्ये पाणी घालून मळलं जातंय, थापली जाते, गरम तव्यावर भाजली की त्याची भाकरी तयार होते. ती भाकरी आपल्याला खाता येते, उपलब्ध होते, म्हणून त्याला त्याचं उपलब्ध स्वरूप असं म्हणतात. ज्वारी स्थिर स्वरूप आहे, भाकरी उपलब्ध स्वरूप आहे. गहू स्थिर स्वरूप आहे, चपाती पोळी उपलब्ध स्वरूप आहे. तांदूळ स्थिर स्वरूप आहे, तांदळाचा तयार भात होतो तो उपलब्ध स्वरूप आहे. या दोन्हीच्या मध्ये कोणीतरी प्रक्रिया करायला लागतात. प्रक्रिया करणारा घटक अत्यंत महत्वाचा. आई असेल, बहीण असेल, मंडळी असेल, कोणीतरी स्वयंपाकाचं काम करतं. ज्वारीची भाकरी करणे, गव्हाची चपाती पोळी करणे, तांदळाचा भात तयार करणे, याच्यासाठी मध्यस्थी एक घटक लागतो. त्याला आपण आचार्य म्हणूया किंवा स्वयंपाकी म्हणू. इथं जसं स्वयंपाकी अत्यंत महत्वाचा, स्वयंपाक करायला समजा कोणीच नाही, 10 पोती ज्वारी आहे, पोट भरेल का वापरणार नाही म्हणणार. म्हणजे स्वयंपाकी घटक हा अत्यंत महत्वाचा. जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही कितीही रासायनिक खतं टाकली तरी तिथं स्वयंपाक करणारा एक घटक लागतो, तो आपल्या जमिनीमध्ये असणं अत्यंत महत्वाचा. तर ती खतं उपलब्ध स्वरूपातील ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात खायला येतात. जमिनीतला स्वयंपाकी अत्यंत महत्वाचा घटक. मी परत डोक्याला हात लावून साहेबांना विचारलं, म्हटलं सर घरात कोणीतरी स्वयंपाकाचं काम करतंय, आता त्या जमिनीत आचारी कुठनं स्वयंपाकी कुठनं घालायचा. सर म्हटलं आता जरा तुमच्या डोक्यात शिरायला लागलंय. स्वयंपाकी हा अत्यंत महत्वाचा घटक जमिनीमध्ये सुद्धा असला पाहिजे. जमिनीतला स्वयंपाकी किंवा आचारी याचं नाव म्हणजे जीवाणू किंवा बॅक्टेरिया असं त्याला म्हणतात. आता इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला जीवाणूचं महत्व माहिती आहे. आताच मी बाहेर आत येताना पहिला स्टॉल होता आपला कारखान्याचा, सर्व प्रकारची जीवाणू तिथं ठेवतो. जीवाणू म्हणजे जमिनीतले आचारी. आपण युरिया टाकला त्याच्यासाठी एक वेगळा आचारी काम करतो, त्याचं नाव आझोटोबॅक्टर. आपण फॉस्फरस टाकलाय, तो पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करतो, त्याचं नाव फॉस्फरस उपलब्ध करणारे जीवाणू BSP. पोटॅश आपण दिलाय त्याच्यासाठी वेगळा आचारी लागतो, त्याचं नाव पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. आता झिंकसाठी वेगळा आला, फेरससाठी वेगळा आला. म्हणजे वेगवेगळे अन्नद्रव्य आपण जी देतो त्याच्यासाठी वेगवेगळे जीवाणू त्याच्यावर काम करतात, आचार्याचं काम करतात, आणि दिलेली खतं मोठ्या प्रमाणात ऊस पिकाला तयार करून देतात. मग ऊस पिकाला ते खाता येते. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जीवाणू असणं, त्याची संख्या योग्य असणं, कार्यक्षम जीवाणू असणं अत्यंत महत्वाचं. मी म्हटलं सर मग सोपं आहे, रासायनिक खतं टाकूया, जीवाणू किती टाकायची सांगा, ती आणून टाकतो, कुठं मिळतात तेवढी सांगा. त्याला
माझ्या डोक्यात एकच विषय होता, शेणखत कशाला पाहिजे. सर म्हणले अगदी बरोबर आहे, जीवाणू आपण जमिनीमध्ये टाकतो, त्यांची कार्यक्षमता वाढवणे, त्यांची संख्या वाढवणे, याच्यासाठी हे जीवाणू जिवंत असतात. त्यांना स्वतःच्या पोषणासाठी काहीतरी खायला लागतं, ते आपल्या जमिनीमध्ये मुबलक असायला पाहिजे. मी म्हटलं काय खायला लागतंय सांगा, ते पण कुठे मिळतंय सांगा, आणून टाकून देऊ, रासायनिक खताबरोबर ते पण टाकता येईल. सर म्हटले जीवाणूंच्या पोषणासाठी जे लागते त्याचं नाव आहे सेंद्रिय कर्ब, इंग्रजीत त्याला ऑर्गॅनिक कार्बन असं म्हणतात. माती परीक्षण केले की पहिला सामू किती आहे सांगितला जातो, मग इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती आहे सांगितली जाते, आणि तिसरा अत्यंत महत्वाचा घटक सांगितला जातो, तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे. सेंद्रिय कर्ब हे जीवाणूंचं खाद्य आहे. आपल्या जमिनीमध्ये जेवढे जास्त सेंद्रिय कर्ब तेवढे जीवाणूंची संख्या प्रचंड वाढते, कार्यक्षमता प्रचंड वाढते, आणि जीवाणू चांगल्या पद्धतीने काम केलं की दिलेली खतं ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात तयार करून दिली जातात. ऊसाचं वैशिष्ट्य आहे, त्याला जेवढं जास्त खायला मिळेल तेवढं त्याचं टनेज वाढतं, उत्पादन वाढतं. 100 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं जमिनीमध्ये पहिला सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे, जीवाणू वाढवले पाहिजे, आणि मग रासायनिक खतं द्या. ऊस पिकाला भरपूर खायला मिळेल, आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. म्हटलं सोपं आहे, मग सेंद्रिय कर्ब टाकू. किती टाकायचं सांगा, कुठे मिळते सांगा. मला वाटलं रासायनिक खतं आणायचे, तसं आपलं 2-4 पोती आणून सेंद्रिय कर्ब टाकायचं असतं. त्याला म्हटलं कुठल्या कंपनीचं चांगलं मिळते सांगा. सर पहिल्यांदा हसले आणि मग म्हणाले, दादा सेंद्रिय कर्ब बाजारात पोत्यातनं मिळत नाही. सेंद्रिय कर्ब मिळतो तो वेगवेगळ्या सेंद्रिय खतातूनच मिळतो, आणि सर्व वेगवेगळ्या सेंद्रिय खतामध्ये सर्वात उत्कृष्ट सेंद्रिय खत जर कोणतं असेल तर ते शेणखत आहे. म्हणून तुम्हाला सांगितले म्हणजे 40 बैलगाड्या शेणखत टाका. ही 95 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला शेणखत आपण बैलगाडीने मोजत होतो. आता मग ट्रॅक्टर आला, ट्रॉली आली, टन आलं, किती टन टाकायचं, किती डबी ट्रॉल्या टाकायचा, आताचा हिशोब. पण पूर्वीचा हिशोब होता तो बैलगाडीने होता, आणि 40 बैलगाड्या शेणखत टाका म्हटले म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढेल, जीवाणू प्रचंड वाढतील, दिलेली खतं हे जीवाणू प्रचंड तयार करून ठेवतील, ऊसाला भरपूर खायला मिळेल, आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. माझ्या पुढे प्रश्न पडला होता. हळूच मी म्हटलं सर तरी सुद्धा माझ्याकडे शेणखत नाही, शेणखताला काहीतरी पर्याय तरी सांगा, नाहीतर बघतो जाऊन कुठे मिळतंय का, आमच्याकडे शेणखत उपलब्ध नाही. सर म्हणते दादा शेणखत आपल्याला टाकलंच पाहिजे, पण तुम्ही आता म्हणता पर्याय पाहिजे, तर मग पर्याय सांगतो म्हणाले. शेणखताला काही पर्याय पण आहे. असं म्हटलं मला बरं वाटलं, चला शेणखताला काहीतरी पर्याय सांगतो. मी वही उघडली आणि लिहून घ्यायला सुरुवात केलं, शेणखताला पर्याय कोणते. सरांनी सांगितलं शेणखताला सर्वात उत्तम पर्याय. असं म्हटलं मी वही केली, एक आकडा लिहिला, शेणखताला सर्वात उत्तम पर्याय. सर कोणता, असं त्याला सरांना विचारलं. सर म्हटले शेणखताला सर्वात उत्तम पर्याय फक्त शेणखतच असं. मोठ्याने हसलो, एक कोपऱ्यापासून सरांना नमस्कार केला. म्हटलं सर लक्षात आलं शेणखताला पर्याय नाही. जातो म्हटलं परत काय मिळत तेवढं शेणखत गोळा करतो, तिला 10-20 बैलगाड्या मिळाल्या तरी गोळा करतो आणि परत येतो, मग पुढचं सगळं पाहून सांगा. सर म्हणजे बसा दादा, लगेच शेणखताचं नाव भेटलं उठून जातात. बसा म्हणते शेणखताला सर्वात उत्तम पर्याय फक्त शेणखतच. पण शेणखत जर नसेल तर इतर गोष्टी आहेत, जरा बऱ्यापैकी पर्याय आहेत म्हटले काम करतात. उदाहरणार्थ एका एकरामध्ये 3-4 टन 5 टनापर्यंत गांडूळ खत टाका, त्यातल्या त्यात बऱ्यापैकी ते पण काम करतात. किंवा 1 ते 1.5 टन पोल्ट्री खत टाका, अंड्याची पोल्ट्री असते ना, पोल्ट्री खत जे पडतंय ते 1.5-2 टन टाका, हे सुद्धा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी काम करतंय. किंवा पेंडीचं मिश्रण वापरा, अखाद्य पेंडी म्हणतो, ज्या कडू पेंडी आहे, करंजी पेंड, एरंडी पेंड, गोळपण, ते 500-700 किलो टाका, ते सुद्धा बऱ्यापैकी काम करतंय. पण पेंडीच्या किमती किती वाढल्यात आता आपल्याला माहिती आहे, ते काय सहजासहजी ऊसवाल्या शेतकऱ्याला परवडत नाही. किंवा लेंडी खत वापरा म्हटले, जिथं बकरी असतात किंवा शेळी मेंढ्या पालनाचा उद्योग असतो, दररोज लेंड्या तिथे ज्या पोळ्या केल्या जातात त्या लेंड्या आणून टाका, ते
काढलं की लगेच मशागत करायची आणि अनेक टिपरं लावायची अशी आपली पद्धत. त्यामुळे त्याला सुद्धा वेळ आहे, ते सुद्धा एक चांगला पर्याय. अजून एक पर्याय त्यांनी सांगितलं ते म्हणजे हिरवळीचं खत. ताग किंवा द्यायच्या जमिनीमध्ये टाका, टोका, पेरा कुठल्याही पद्धतीने टाका. शास्त्रोक्त पद्धत म्हणजे सुरुवातीला त्याला एक होतं DAP पण टाका. 1350 रुपये खर्च ज्यादा. 30 दिवसानंतर एक होतं युरिया त्याला टाकून द्या आणि 300 रुपये ज्यादा खर्च. साधारणतः 1700-1800 रुपये ज्यादा खर्च करा. ताग द्यायच्या टाकल्यानंतर जेवढ्या उंचीचा नेहमी येतो त्याच्या 2-2.5 पटीने तो वाढतो. जवळपास माझ्याकडे 12-14 फूट उंचीचा द्यायचा येतो आणि असा एवढा वाढलेला द्यायचा ज्यावेळेला आपण जमिनीमध्ये काढतो त्यावेळेला एकरी 50 ते 60 बैलगाड्या शेणखत घातल्यानंतर जो फायदा होणार आहे तो एका हिरवळीच्या खतामुळे होतो. शास्त्रोक्त पद्धतीने हिरवळीचं खत करा, निश्चितपणे ऊसाचं उत्पादन प्रचंड चांगलं येतंय. हिरवळीचं खत अत्यंत महत्वाचं. अजून एक शेवटचा पर्याय होता तो म्हणजे प्रेसमड ती आणायची, तिचं कंपोस्ट करायचं आणि कंपोस्ट झालेलं प्रेसमड एकरी 5 ते 10 टन वापरा असं सांगितलं. बहुतेक सगळे साखर कारखाने प्रेसमड वरती प्रक्रिया करून त्याचं कंपोस्ट खत तयार करतात आणि असं दूध कंपोस्ट जर आपण एका एकरामध्ये 10 टनापर्यंत वापरायला सुरुवात केली तर शेणखताला तो सुद्धा एक चांगला पर्याय. गेली 24 वर्ष झाली आमच्या कारखान्याकडून आम्हाला जे कंपोस्ट मिळतंय ते एकरी 10 टन सुरुवातीला वापरत होतो. हळूहळू उत्पादन करता जशी वाढवत गेलो तसं आता 15 टन 20 टनापर्यंत एका एकरात प्रेसमडचं कंपोस्ट मी वापरतो. शेणखत माझ्याकडे नाही. 3 वर्षानंतर एकदा हिरवळीचं खत केलं जातंय आणि त्याच वेळेला एकरी 15 ते 20 टन कंपोस्ट देखील टाकलं जातंय. पडवं ज्यावेळेला आपण ठेवतो लागण तुटून गेली की 65 सरीमध्ये ढकललं जातं, त्याच्यावरती 5 ते 10 टन कंपोस्ट टाकलं जातंय. तिसरं पीक आम्ही निडवं पण घेतो म्हणजे एक लागण आणि 2 गुडगी घेतली जातात. तिसऱ्या पिकाला सुद्धा त्याच्यावरती 5 ते 10 टन कंपोस्ट टाकलं जातंय. तिसरं पीक निघाल्यानंतर परत हिरवळीचं खत आणि एकरी 15 ते 20 टन कंपोस्ट टाकलं जातंय. अशा पद्धतीने जमिनीची सुपीकता वाढवली जाते, टिकवून ठेवली जाते. सुरुवातीला निघणारं 45-80 टन 100 टनाचं उत्पादन आता वाढत जाऊन 125 टन 150 टनापर्यंत पोहोचलंय. एक मात्र प्रयोग केला तो 168 टनाचा. तो अजून सातत्याने प्रयोग चालू आहे. बघूया कधीतरी एकदा आमचे कुठले ना कुठले मित्रमंडळी किंवा आमच्या इकडे सुद्धा 200 टनापर्यंत पोहोचवायचा प्रयोग आमच्याकडे सातत्याने चालू आहे. मित्र हो, जमीन सुपीक झाल्याशिवाय उत्पादकता वाढणार नाही. सगळ्यात महत्वाचं सूत्र शेणखत, कारखान्याचं कंपोस्ट खत, पोल्ट्री खत, गांडूळ खत, अखाद्य पेंडीचा वापर किंवा हिरवळीचं खत, कोणतं ना कोणतं सेंद्रिय खत जमिनीमध्ये वापरून जमीन पहिल्यांदा सुपीक करा. वर्षातनं किमान 2 ते 3 वेळेला जीवाणूंचा उपयोग करा जेणेकरून चांगले जीवाणू, प्रयोगशाळेतून बाहेर आलेले जीवाणू त्या जमिनीमध्ये वाढतील आणि आपण दिलेली खतं ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात खायला मिळतील. असं जर झालं तरच ऊसाचं उत्पादन वाढेल. नुसती रासायनिक खतं टाकून उत्पादन वाढत नाही. 2 नंबरचं मुद्दा, 2 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. जमिनीची सुपीकता आणि ऊस लागणीची योग्य पद्धत. याच्यावरतीच 2-2 मिनिटं मी थोडंसं जास्त बोलणार आहे. उत्पादन वाढवायचं असेल तर जमिनीची सुपीकता जेवढी महत्वाची तेवढा अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ऊस लागणीची योग्य पद्धत. ऊस लागणीच्या पद्धतीमध्ये सरांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली, आपण सर्वांनी लक्षात ठेवावी. आपण वारंवार वेगवेगळ्या तज्ञांच्याकडून हे सगळं ऐकलेलं असतंय, पण शास्त्र काय त्याच्या पाठीमागचं समजावून घ्या. सरांनी सांगितलं, दादा एका एकरामध्ये पक्व ऊसांची संख्या, पक्व ऊस म्हणजे जो ऊस आता तयार झाला कारखाना तोडून गळीताला घेऊन जातो, गळीतास योग्य असणाऱ्या ऊसांची संख्या 35,000 ते 45,000 असते, सरासरी 40,000 असते. याचा अर्थ असा, आपण कितीही जास्त फुटवे घेतले, कितीही दाट लागण केली, कितीही लहान सऱ्या काढलाय, ऊसाची लागण जास्त केली, फुटवे प्रचंड घेतले तरी नैसर्गिकरित्या
शेवटपर्यंत जगणाऱ्या ऊसांची संख्या, मी जगणाऱ्या ऊसाची संख्या असं म्हणतो, ही 40,000पेक्षा जास्त असत नाही. थोडक्यात एकराचं स्क्वेअर फूट 43,560. जास्तीत जास्त ऊस एका एकरामध्ये एका स्क्वेअर फुटाला एक म्हणजे 43,000च्या आसपास जगू शकतात. सरासरी 35 ते 40,000च असतात. मी म्हटलं सर 40,000 जगतात जगू देत ना, एका ऊसाचं वजन 2.5 किलो करायला त्याला रासायनिक इथं खायला घालून तेवढी सांगा, म्हणजे 2.5 किलो झाला गुणिले 40,000 म्हणजे 100 टन ऊस निघेल. माझ्या डोक्यात रासायनिक खताशिवाय दुसरा विषयच नव्हता. त्यामुळं मी सारखं सरांना म्हणायचो की रासायनिक खतं सांगा, 40,000 जगतात जगू दे. त्यात एकच मुद्दा त्यांनी सांगितलं, दादा नुसती रासायनिक खतं घालून चालत नाही, 40,000 ऊस जगणं किती महत्वाचं आहे, त्यासाठी काय काय करायला लागते ते बघा. सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने लागण करतो त्या फुटवे आपले आपण घेतो, किमान 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख त्याच्यापेक्षा जास्त फुटवे आपण घेत असतो. त्यातले शेवटपर्यंत जगतात फक्त 40,000. जेवढे जादाचे फुटवे आहेत हे फुटवे 7, 8, 9 महिन्यापर्यंत जगतात. आपण टाकलेलं अन्न, जीवाणूंनी तयार करून ठेवलेलं अन्न ते पण खातात आणि सरते शेवटी केवळ गर्दी जास्त झाली, वरून सूर्यप्रकाश प्रत्येक फुटव्याला मिळाला नाही, कारण एकमेकाला गर्दी होऊन सगळी पानं एकमेकावरती येतात, सूर्यप्रकाश मिळाला नाही म्हणून हे जादाचे फुटवे 7, 8, 9 महिन्यानंतर आपोआप मरून जातात. ते मरणारे फुटवे आपोआप मरतात, त्याला आपल्याला चिंता करायची गरज नसते. परंतु हे जेवढे दिवस जगले तेवढे दिवस तुम्ही जमिनीत टाकलेलं अन्न, जीवाणूंनी तयार करून ठेवलेलं अन्न त्यांनी सुद्धा समान हिश्श्याने खाल्लेलं असतंय आणि सरते शेवटी केवळ सूर्यप्रकाश मिळाला नाही म्हणून ते मरून जातात. पण मरेपर्यंत तुम्ही टाकलेलं अन्न खातात खातात आणि शेवटी मरून जातात. म्हणून त्यांना खाऊन मरणारे फुटवे असं म्हणतात. खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या जेवढी जास्त तेवढं जास्त अन्न ते खातात. जगणाऱ्याच्या हिश्श्याला कमी अन्न येतं, त्यामुळे त्यांची वाढ पाहिजे तशी होत नाही, त्यांचं वजन प्रत्येक ऊसाचं पाहिजे तेवढं येत नाही आणि मग सरते शेवटी असंच घडतं की अवरेज आपलं मग 30 टन, 40 टन, 50 टन त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. उत्पादन जर वाढवायचं असेल तर एका एकरामध्ये 40,000 ऊस जगणार आहे असं गृहीत धरून काही फुटवे वेगवेगळ्या कारणासाठी मरणार आहेत म्हणून थोडेसे जास्त घ्यायचे, म्हणजे 20,000 फुटवे साधारणतः जास्त असावे. लागण झाल्यानंतर 2 महिन्याच्या दरम्यान आपल्या एका एकरामध्ये 60,000 ते 70,000 फुटवे असावे. त्यातले 20,000 ते 30,000 फुटवे वेगवेगळ्या कारणाने मरतील. उदाहरणार्थ ऊस लावला की 1.5 महिन्यांनी खोडकीड येते, 6, 7, 8 महिन्यांनी कांडी कीड येते. इथं ऊस काही मरतात. ऊसाची मोठी बांधणी किंवा भरणी आपण म्हणतो ना, बांधणी म्हणतो ना आपण, ती बांधणी करत असताना काही चांगले फुटवे मरतात. शिवाय काही आणखी रोगराई आली तर त्याच्यामध्ये काही चांगले फुटवे मरतात. याचा हिशोब करून 20 ते 30,000 फक्त जादा असावेत आणि शेवटपर्यंत जगणारे 40,000 असं 60 ते 70,000 फुटवे घ्यावेत. याच्यापेक्षा जास्त फुटवे जर यायला लागले तर आपल्याकडे जे कागद दिले त्याच्यामध्ये लिहून ठेवले आपल्या कारखान्याने अगोदरच, साधारण 60-70 दिवसाच्या दरम्यान फुटव्यांची संख्या वाढायला लागली तर ऊसाची बाळ बांधणी करावी. ऊसाच्या त्या बुडक्याला 2 ते 3 इंच मातीची भर लावावी, म्हणजे जगणारी ऊसच तेवढे उंच वाढीला लागतील. खालून खालून अजून जादा येणारे फुटवे जे भविष्यामध्ये खाऊन खाऊन मरणार आहे ते फुटवे तिथंच दबून बसले जातात. म्हणून ऊसाची बाळ बांधणी करणं अत्यंत महत्वाचे. साधारणतः 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान 1 ते 2 इंच 3 इंच मातीची भर लावा. निश्चितपणे फुटव्यांची संख्या मर्यादित राहते. त्यावेळेचा डोस जो आहे तो टाकायचा आहे. मगाशी व्हिडिओमध्ये फार छानपैकी ते सगळं सांगितलंय, तसा डोस एखादा टाकून बाळ बांधणी करा. हे झालं सूत्र. मग आता आपण सरी फुटाची किती फुटाची काढावी, कसं कसं
काळी आणि खोल काळी जमीन असेल तर 5 फूट रुंदीची सरी काढा. अडसरली लागण असेल तर 1 डोळ्याचं टिपरं करा. 1.25 ते 1.5 फुटावरती सरीमध्ये आडवं टिपरं लावा. डोळा फक्त वरती असावा. औषधात बुडवल्याशिवाय डोळा लावू नका. समजा पूर्व हंगामी आणि सुरू लागण करायची असेल, मध्यम आणि हलकी जमीन असेल तर 2 डोळ्याचं टिपरं 2 टिपऱ्यामधलं अंतर सरळ सरीमध्ये लावताना 10 इंच, 8 इंच, 10 इंच, 12 इंच असं ठेवा. पूर्व हंगामी लागण असेल तर याच टिपऱ्याची जवळ लागण करायची. साधारणतः 6 ते 8 इंचाचं अंतर ठेवा. जसं जसं उशिरा लागण होत जाईल तसं त्याची उगवण्याची टक्केवारी कमी 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 होत जाते. अडसरली लागणमध्ये 10 ते 15% ऊस उगवत नाही. पूर्व हंगामी लागणीमध्ये 15 ते 20% ऊस उगवत नाही आणि सुरूच्या लागणीमध्ये 20 ते 25% ऊसाची उगवण होतच नाही. हे नैसर्गिक आहे. त्यामुळे तेवढंच बियाणं थोडंसं जागा लावायचं. 4.5 फूट आणि 5 फुटाच्या सरीमध्ये पॉवर टेलरनी मोठी भरणी किंवा खांदी फार चांगल्यापैकी करता येते. ज्यांच्याकडे 4 चाकी छोटे ट्रॅक्टर आहेत, कुबोटा असेल, मित्सुबिशी असेल किंवा युवराज असेल, अजून कुठला असेल, त्या ट्रॅक्टरने जर ऊसाची भरणी करायची असेल तर मग 4.5 आणि 5 फूट त्याला चालत नाही. त्याला 6 फूट रुंदीची सरी काढावी. त्याच्यामध्ये त्यांनी भरणी व्यवस्थित करता येते. सरी 4.5 फुटाची असू द्या, 5 फुटाची असू द्या किंवा 6 फुटाची असू द्या, सूत्र एकच लक्षात ठेवा. एका एकरामध्ये सुरुवातीला 60 ते 70 हजार फुटवे असावे. 20 ते 30 हजार फुटवे वेगवेगळ्या कारणाने मरतील आणि 40 हजार पहिल्यापासून शेवटपर्यंत जगतील. जे तुम्ही त्याला खत दिलंय ते त्यालाच खायला मिळेल. आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. 60-70 हजारापेक्षा जास्त फुटवे येत असतील तर ऊसाची बाळ बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळेला ऊसाची बाळ बांधणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. संख्येचं नियोजन झालं तरच ऊसाची उत्पादकता वाढते. अजूनही आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहे की 10 ऊस यावा. जेवढे फुटवे जास्त तेवढं उत्पादन चांगलं असं आपल्याला अजून पण वाटतं. पण असं करू नये. फुटव्यांची संख्या 60-70 हजारापेक्षा जास्त नको. तिसरा, चौथा, 5वा मुद्दा फार काय ह्याचा नाही. तिसरा मुद्दा आहे रासायनिक खताच्या मात्रा. मी शेवटी आपल्याला माझा मोबाईल नंबर सांगणार आहे. त्या मोबाईल नंबरवरती आपण जर नाव आणि पत्ता मला पाठवलं तर त्याच्यावरती माझ्याकडे मी अडचणी लागणीसाठी, पूर्वगामी लागणीसाठी, सुरू लागणीसाठी आणि खोडव्यासाठी रासायनिक खताच्या मात्रा किती वापरतो तो चार्ट सगळा तुम्हाला पाठवून देतो. शिवाय फवारणीमध्ये आता इथे आपण व्हिडिओमध्ये बघितलं फवारणी कशा कशाच्या करायच्या आहे. त्याच्यामध्ये अजून थोड्याशा काही संजीवकांच्या मात्रा वापरल्या तर अजून उत्पादकामध्ये कशी वाढ होते. जे द्राक्ष बागायतदार संजीवक वापरतात, डॉक्टर बालकृष्ण जमदंडी सरांनी ही संजीवक ऊस पिकासाठी सुद्धा कशी फायदेशीर आहे त्याचंही सूत्र सगळं त्या चार्टमधनं आपल्याला पाठवून देतो. ते सुद्धा एकदा नजरेखाली घाला. असं त्याप्रमाणे जर आपण माती परीक्षण करून, तर प्रयोगशाळा पण आपले माती परीक्षण करून त्यानुसार रासायनिक खताच्या मात्रा जर आपण द्यायला सुरुवात केली तर एकरी 100 टनच काय 150 टनापर्यंत सुद्धा आपल्याला सहज पोहोचता येईल. तिसरा आणि चौथा मुद्दा अत्यंत सोपा आहे. चौथा मुद्दा आहे पाण्याचं व्यवस्थापन. ऊसाला पाणी थोडं थोडं आणि सारखं सारखं लागतं. थोडं थोडं आणि सारखं सारखं लागतं. जिथं कॅनलचं पाणी आहे, जिथं लिफ्ट इरिगेशनचं पाणी आहे तिथं मर्यादा येते. पाणी जर मुळात महिन्यात 1.5 महिन्याने येत असेल तर नाईलाजाने आपल्याला भरून पाणी द्यायला लागतं. पण ज्यांच्याकडे स्वतःची पाण्याची व्यवस्था आहे, विहीर असेल, बोर असेल, त्यांनी मात्र पाणी देताना थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी द्यावं. तरच ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते. याच्यासाठी ठिबक सिंचन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या कारखान्याने सुद्धा त्या योजनेमध्ये लिहिलं आहे ठिबक सिंचन याच्यासाठी काही योजना जाहीर केलेल्या आहेत. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. जेवढ्या काही योजना फायदेशीर असणार आहेत ऊस उत्पादन वाढीसाठी त्या सगळ्या योजना कारखान्याने त्याच्यामध्ये दिलेत. मी ते वाचलं. फारच सुंदर योजना आहे. ठिबक सिंचन अत्यंत महत्त्वाचं. थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी द्या. ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते.
आणि शेवटचा मुद्दा पीक संरक्षण. पीक संरक्षण सुद्धा अत्यंत महत्त्वाचं. ऊसाची लागण झाली की 1.5 महिन्यांनी खोडकीड येते, त्याच्यासाठी काही फवारणी त्या दरम्यान कराव्यात. अगदी सोप्या सोप्या फवारणी आहेत. तो चार्ट आपल्याला मी पाठवतो, त्यानुसार बघून घ्या. किंवा कारखान्यांनी सुद्धा आपल्याला कसं कसं किडीचं नियोजन करायचं आहे ते सुसूत्रपणे त्या जो काय माहिती दिली आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ते सुद्धा बघायला हरकत नाही. जो व्हिडिओ मगाशी त्यांनी दाखवला तो व्हिडिओ जर आपण सातत्याने पाहिला तर या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्या व्हिडिओमध्ये केलाय. पहिला मला वाटतं एकमेव हा कारखाना सर असा असेल की ज्यांनी एवढं सुसूत्रपणे शास्त्रोक्त पद्धतीने व्हिडिओ तयार केलाय आणि जो शेतकऱ्यांना सहज पचनी पडेल असा तो व्हिडिओ. खरं तर मलाच ते व्हिडिओ बघितल्यानंतर एवढं कौतुक वाटलं. त्या व्हिडिओतच मला सगळं तुम्हाला सांगायचं आहे, पण मला सांगायला एवढा वेळ लागायला लागलाय. तो व्हिडिओ बघितला तर 15 मला वाटतं किती मिनिटाचा व्हिडिओ आहे? 8 मिनिटाचा आहे. मला जे 1.5 तास लागते ते 8 मिनिटामध्ये त्या व्हिडिओमध्ये सगळं विश्लेषण केलंय. तो व्हिडिओ जरी सातत्याने आपण बघितला तर या सगळ्या गोष्टीची चर्चा उहापोह त्या व्हिडिओमध्ये होतोय. अत्यंत महत्त्वाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. खरं तर अशा पद्धतीने काम सर्व साखर कारखाने जर केलं तर आता जे महाराष्ट्राची उत्पादकता 32 टनावरती आहे, 35 टनापर्यंत आहे, तिथं जसं 40-41 टन आहे तसं प्रत्येक कारखान्याचं उत्पादन वाढेल, साखर भरपूर होईल, इथेनॉल भरपूर. ते आता तो विषय वेगळा, मला त्यातला फारसा अभ्यास नाही. पण उत्पादकता वाढवण्यासाठीचे हे सगळे प्रयोग आपल्या कारखान्यावरती फार सुंदर पद्धतीने चालले. असे प्रयोगाचे जर आपण माहिती घेऊन व्यवस्थितपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलं तर आपली सुद्धा उत्पादकता 41 टनावर 50-55 टनापेक्षा जास्त उत्पादन मिळेल अशी वाढत राहणार आहे. त्या दृष्टीने आपले प्रयोग सगळे चांगले आहेत. आपल्या सर्व संचालक मंडळाचं चेअरमन साहेबांचं अत्यंत मनापासून शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. कारण अशा योजना फारशा कुटुंबाला आतापर्यंत बघायला मिळत नाही. फारशा नाही, एखादी योजना असते, पण सगळ्या एकत्रित योजना आपल्या कारखान्यांनी चालवल्या, फार सुंदर आहे. सर्व शेतकरी बंधूंनी चेअरमन साहेब आणि सर्व संचालक मंडळाचे एकदा टाळ्या वाजवून त्यांचं सन्मान करून आभार मानतो. माझा मोबाईल नंबर लिहून घ्या, ज्यांना आवश्यकता वाटते त्यांना, ज्यांना या सर्व माहिती पाहिजे आहे. अजून खूप माहिती त्यातनं देण्यासारखी पण आहे. बरीच माहिती त्या ग्रुपवरनं पाठवली जाते. मोबाईल नंबरवरती फक्त आपण आपलं नाव आणि पत्ता मला त्याच्यावरनं जर पाठवला तर आमच्या ग्रुपमध्ये ते ॲड केलं जाते आणि सगळी माहिती मिळते. खरं तर आपल्या इथे इतकं ॲप्लिकेशन चांगलं आहे की मगाशी सगळी माहिती घेत होतो की शेतकऱ्यांपर्यंत कारखान्याकडनं कशी माहिती पोचवली जाते. किती सुंदर सुंदर ॲप आपल्याकडे सुद्धा आहे, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तरीसुद्धा हे चार्ट वगैरे कुणाला माहिती पाहिजे असेल तर निश्चितपणे मला आपलं नाव आणि पत्ता पाठवून द्या, त्याच्यावरनं ही सगळी माहिती पाठवली जाते. माझा मोबाईल नंबर आहे 94 04 36 75 18 18. परत एकदा सांगतो, 94 04 36 75 18. यावरती आपलं नाव आणि पत्ता पाठवून द्या. फक्त मिस कॉल करू नका. मिस कॉल करून आपलं नाव मला कळत नाही, पत्ता कळत नाही. नाव पत्ता जर पाठवलं याच्यावरती सर्वच्या सर्व माहिती पाठवून देतो. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आज प्रचंड मोठा असा हा शेतकऱ्यांचा मेळावा इथं घेतला. ऊसाची उत्पादकता वाढवण्यासाठी नेमकं काय काय करायचं याची माहिती आपल्याला परत एकदा व्हावी. आपल्याकडे ही सर्व माहिती आहेच, पण परत एकदा ती व्हावी म्हणून आदरणीय चेअरमन साहेब, सर्व संचालक मंडळ यांनी इथं हा कार्यक्रम घेऊन परत एकदा सगळी शास्त्रोक्त माहिती आपल्यासमोर मांडण्याची संधी मला त्यांनी दिली. मला इथं बोलवलं त्याबद्दल या सर्व संचालक मंडळांचं आदरणीय चेअरमन साहेबांचं मनापासून आभार मानतो. आणि अत्यंत महत्त्वाचं, आपण सर्व तज्ज्ञ आणि ज्येष्ठ शेतकरी बंधू आणि खास करून महिला भगिनी, आई माता, एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं आला. बराच वेळ माझं लाभलेलं भाषण अत्यंत शांतपणे आपण ऐकून घेतलं. सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं मनापासून
आभार मानतो आणि ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी ज्या काही शंका असतील जरूर मला विचाराव्या. माझ्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी द्यायचा प्रयत्न तर करेन. शिवाय तज्ज्ञ मंडळी बरेचसेच आमच्या ग्रुपमध्ये आहेत, शास्त्रज्ञ मंडळी आहेत. एखादा अवघड जरी प्रश्न असला तरी या शास्त्रज्ञ मंडळींच्याकडून माहिती घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम निश्चितपणे केलं जात आहे. परत एकदा सर्व शेतकरी बंधू भगिनी, सर्व संचालक मंडळ, आदरणीय चेअरमन साहेब, सर्व अधिकारी वर्ग, त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा.